उठू काय मी? स्क्रीन शेअर झालीये? नाही अजून. झाली. शेअर झाली आहे का? हो हो. सो एव्हरीबडी, टुडेज लेसन खूपच छान आहे हा पण लेसन. आणि कालच्या लेसन मध्ये जसं तुम्हाला खूप अवघड जात आहे ना, नात्यामध्ये कसं काय शोधू, कसं प्रॅक्टिस करू. पण जेव्हा तुम्ही एकदा कृतज्ञता जेव्हा शोधायला सुरुवात कराल ना, तेव्हा तुम्हाला सापडेल. काही नाही तरी एक तरी सापडेल. बरोबर आहे, तर त्यावर काम करा. ते अत्यंत महत्वाचं आहे. आपण नेहमी कोण कुठे चुकला हे आपल्याला लवकर कळतं. आणि आपण म्हणजे आपलं ते एक फॉर्मॅट झालाय आपला, किंवा आपली कंडिशनिंग तशी झाली आहे लहानपणापासून म्हणा किंवा बाहेरच्या जगामध्ये, की कुठे चुकलाय, कुठे दोषी आहे, तुझं कुठे चुकलं आहे. इवन तो लहान बाळ सुद्धा जर काही असं करत असेल तर आपण लगेच त्याला रागवतो, तू का हे केलंस, तू का ते केलंस. म्हणजे त्याच्या डोक्यावर तोच म्हणजे ते संस्कार होऊन जातात त्यांच्या शरीरामध्ये. त्याचप्रमाणे आपण कंटिन्यू आपलं हे चालू असतं. जर समोरच्या व्यक्तीने काही चुकी केली असेल तर त्याच्या मागे काहीतरी रिझन, काहीतरी नीड असेल. एक बाळ जर रडत आहे तर त्याचा अर्थ त्याला काहीतरी हवं आहे म्हणून तो रडतो आहे. आपण ते विचारण्याऐवजी जर तू का असं केलं, तू असं करायला नव्हतं पाहिजे, तू हा असं का बोलला, तू बोलला का, म्हणजे त्याला असं ब्लेम करतो, म्हणजे ब्लेम गेम खेळतो. आणि हेच मग पुढे 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 चालतं. आणि म्हणून मग आपल्याला दुसऱ्यांमध्ये चांगलं शोधणं खूप कठीण जातं. सो दुसऱ्यांमध्ये जास्तीत जास्त चांगलं शोधा, म्हणजे सापडेल. आणि जेवढं जास्त चांगलं शोधणार तेवढंच तुमच्याही आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडायला लागेल. सो आणि रिलेशनशिपवर मी एक वेगळं रिलेशनशिप प्लस सगळं ग्रॅटिट्यूड मॅनिफेस्टेशनवर मॅजिक बुक झाल्यानंतर एक वेगळे सेशन राहणार आहेत. तर तेव्हा तुम्हाला पूर्ण क्लिअर होईल की रिलेशनशिपमध्ये आपण खरंच कुठं काय चुकतो आहे, किंवा कुठे आपले एक्सपेक्टेशन कसे आहे, किंवा जे समोरचा व्यक्ती आहे ते आपलं रिफ्लेक्शन असतं. आणि वी आर द क्रिएटर वन, म्हणजे आपणच क्रिएट करतो असतो सगळ्या गोष्टी. आपल्याला जरी असं वाटत असेल की माझी काही चुकी नाही, पण ते तसं नसतं. तर यावर आपण पुढे नंतर डिटेलमध्ये खूप शिकूया. सो कालचा लेसनची एक्सरसाइज तुम्ही प्लीज करा. आणि आजचं लेसन खूप छान आहे. इथे तुम्हाला समोर बॉटल्स दिसत आहे, ज्या सायन्स लॅबोरेटरीमध्ये तुम्ही अशा बघितल्या असतील. आणि याच्यामध्ये पाणी आहे. सो पाणी हे अमृत आहे. पाणी पिल्याने जसं शरीरामधले व्हायब्रेशन, शरीरामधले गोष्टी चेंज होतात, तसंच आता आपल्याला आपल्या शरीरामधले टॉक्सिक बाहेर काढायचे आहे, जे आपण आपल्या मनामध्ये कुठेतरी बिलीफ सिस्टम आपली झाली, किंवा कुठल्याही गोष्टीला वारंवार आपण जेव्हा बोलतो, तर ते आपल्याला आज या लेसनमध्ये पुढे शिकायचे आहे. सो वी विल स्टार्ट आर फंटास्टिक लेसन, लेसन नंबर 16, आरोग्यातील जादू आणि चमत्कार. स्टार्ट. चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात, पण आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे असतात. सेंट ऑगस्टाईन 354 ते 430, धर्मशास्त्र अभ्यासक आणि कॅथलिक बिशप धर्मोपदेशक. हा, जे काही चमत्कार निसर्गाच्या म्हणजे चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात. कुठलाही चमत्कार जो असतो तो नैसर्गिक असतो. तो निसर्गाच्या विरुद्ध कधीच जात नाही. आणि आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा तो वेगळाही नसतो. हे आपल्याला धर्मशास्त्र अभ्यासक कॅथलिक बिशप यांनी सांगितलेलं आहे. सो पुढे आपण या गोष्टीचा उलगडा करणार आहोत. पुढे वाचायचं आहे. बहुतेक वेळा आपल्याला निरोगी, उत्साही आणि आनंदी वाटायला हवं, कारण संपूर्ण आरोग्याचा आपला जन्मसिद्ध हक्कच त्यामुळे सिद्ध होणार असतो. नेहमी राहू दे, पण बहुसंख्य लोकांना बऱ्याच वेळा असं निरोगी वाटत नाही, हे वास्तव्य आहे. अनेक लोकांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं. काहींना शरीराचे कार्य नीट होत नाही म्हणून समस्या निर्माण होतात. काहींना नैराश्याने ग्रासलेले असते, तर काहींना मानसिक आरोग्याच्या इतर काही समस्या असतात. या सगळ्या प्रकारांमुळे आपले आरोग्य परिपूर्ण राहत नाही. ओके. सो
बहुतेक म्हणजे आपण आपल्याला कधी कधी असं ना खूप एनर्जेटिक दिवस असतो, कधी कधी आपण अगदी खूप उत्साहाने आपल्या बेडवरून उठतो, कधी खूप आनंदी वाटतं. तर ऍक्च्युली परमेश्वराने आपल्याला जन्म जो दिला दिला आहे ना, तो आनंदी राहायसाठी दिला आहे. आपला जो आत्मा आहे त्याला ही इथे एक शरीर आणि एक मस्तिष्क देऊन पाठवलेला आहे, त्याला खुश राहायला पाठवलेला आहे. किंवा तुम्ही असं कधी ऐकलंय का, कुठलं बाळ जन्म घेतं तेव्हा हे बाळ याला काय बाबा, डायबेटिक बाळ आहे किंवा ब्लड प्रेशर बाळ आहे किंवा हार्ट फेल्युअर बाळ आहे, असं कुठलंच बाळ आपल्याला डॉक्टर आपल्या हातात देत नाही. आपण निरोगी असतो. आणि परमेश्वराने आपल्याला या भूतलावर सगळे आनंद घेण्यासाठी पाठवला आहे आणि हा आपला अधिकार आहे. पण तो काही आपल्या ज्या बाहेरच्या गोष्टींमुळे तो आपण विसरलो आहोत की आपल्याला आनंदी राहायचं आहे. सो हे वास्तव आहे. जन्मसिद्ध हक्क त्यामुळे सिद्ध होणार असतो, नेहमी राहू दे. पण बहुसंख्य लोकांना बऱ्याच वेळा निरोगी वाटत नाही, आणि हे रियालिटी आहे. आपल्याला निरोगीच पाठवलेलं आहे परमेश्वराने, पण काही काही लोकांना ते निरोगी वाटत नाही, हे रियालिटी आहे. काही काही लोकांना खूप आजारांना तोंड द्यावं लागतं, त्यांचं शरीर नीट चालत नाही, त्यांना काही काही समस्या येतात. कधी ते फिजिकली हर्ट असतात, कधी ते मेंटली हर्ट असतात. तर आपण मेंटली हर्ट झाल्यानंतर आपण जर फिजिकल डॉक्टरकडे गेलो तर आपण तिथे आपलं समाधान होणार नाही. मग त्यावेळेस आपण आपलं मेंटल स्टेट मध्ये जे आहे ते सायकॅट्रिस्टकडे जाऊनच व्यवस्थित ते घ्यायला पाहिजे. या सगळ्या प्रकारामुळे आपलं आरोग्य परिपूर्ण राहत नाही. मग मानसिक रोग का होतात किंवा शारीरिक का होतात हे आपण या पुढे लेसन मध्ये बघणार आहोत. पण जेव्हा आपल्याला कुठलं रोग झाला किंवा कुठलं आपल्याला फिजिकल चॅलेंज आलेलं आहे, ते व्यवस्थित आपल्याला अ, परतून बघून आपण त्या व्यक्तीकडे जायचं आहे. काही काही लोकांना कळतही नाही की ते मानसिक आजारी आहात. ते का निराश राहतात, का त्यांना सकाळी उठावं वाटत नाही, का त्यांच्या शरीरामध्ये हे आहे. परमेश्वरानं तर आपल्याला असं नाही म्हटलं ना की तू जा बस रोज असाच रडत राहा. त्याने तर आपल्याला आनंद घ्यायसाठी पाठवला आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळं आपलं या प्रकरणामुळे आरोग्य परिपूर्ण राहत नाही. पुढे. कृतज्ञता हा तुमच्या शरीर आणि मनामध्ये संपूर्ण आरोग्याचा जादूमय अनुभव जलद गतीने घेण्याचा एक मार्ग आहे. चमत्कारांमुळे आजार बरे होतात. परिणामी मानवी शरीरामध्ये तात्काळ संपूर्ण आरोग्य निर्माण होते आणि संपूर्ण आणि परिपूर्ण आरोग्याचा अनुभव आपल्याला येतो. कृतज्ञतेमुळे तुमच्या आरोग्य आणि शरीराबाबत चमत्कार घडून येतात. यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर हे रहस्य सांगणारे संकेत संकेतस्थळ आहे www.thesecrettv stories. या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या चमत्काराच्या अशा हजारो गोष्टी तुम्हाला वाचता येतील. येस. ऍक्च्युली आपलं जे शरीर आहे हे एक चमत्कारिक मशीन आहे. मी थोडं या बुकच्यात वेगळं तुम्हाला आता काही सांगते, जे तुम्ही छान असं कान उघडे ठेवून ऐका. आपलं जे शरीर आहे ते चमत्कारिक मशीन आहे. ओके. 365 दिवसाहून पेक्षा कमी दिवसामध्ये आपलं जे शरीर आहे ते नवीन बनतं. ओके. आपल्या शरीरामध्ये 2 वर्षापेक्षा कमी वेळेत, म्हणजे आपलं जे शरीर आहे ते 2 वर्षापेक्षाही कमी वेळेमध्ये नवीन बनतं. आणि ऍक्च्युली ते 365 डेज मध्ये ऑलरेडी 98% कम्प्लीट होऊन जातं. तर आपल्या ज्या शरीरामध्ये पेशी असतात, सेल्स असतात आपले, ते नष्ट होतात आणि त्या जागेवर काय होतात, नवीन पेशी तयार होतात. बरोबर आहे. म्हणजे जुन्या पेशी मरतात, नवीन पेशी जन्म घेतात. सो हर एक दिवस हा जो नवीन शरीर निर्माण होण्याचा एक आपल्याला भेटलेला एक काय म्हणा सुअवसर, म्हणजे आपल्याला भेटलेली एक संधी असते ती. प्रत्येक दिवशी. वरदान. येस, प्रत्येक दिवशी आपलं जे नवीन शरीर निर्माण होण्याचं आपल्याला म्हणजे संधी मिळते. बरोबर आहे. कारण रोज सेल मरतात, रोज सेल जिवंत म्हणजे नवीन येतात. सो आपल्या शरीरामध्ये जो डीएनए आहे ना, तो 2 महिन्यामध्ये नवीन येतो. म्हणजे प्रत्येक 2 महिन्यामध्ये नवीन डीएनए तयार होतो, प्रत्येक 2 महिन्यामध्ये नवीन डीएनए तयार होतो. आपली जी स्किन आहे ती प्रत्येक महिन्यात न्यू असते, पूर्वीची राहत नाही. त्याच्यानंतर आपल्याला जे लिव्हर आहे, आपले जे लिव्हर आहे ते लिव्हर जे आहे
6 हप्त्यामध्ये पूर्ण नवीन बनतात. म्हणजे त्या जुनं लिव्हर हे जे आहे हे विदिन अ 6 वीक नवीन येतं. जे जुनं राहत नाही. असे चेंजेस आपलं हे शरीर करत असतं. आणि हे चमत्काराचं एक मोठं मशीन आहे. आपला जो ब्रेन आहे तो एका वर्षामध्ये पूर्ण ब्रेन नवीन तयार होतो. ब्रेन पण रिजनरेट करत असतो स्वतःचं काही ते पण पूर्ण 1 वर्षामध्ये तो नवीन नवीन होतो. आपलं जे ब्लड आहे ते आपलं 4 महिन्यामध्ये नवीन नवीन ब्लड येतं. त्याच्यानंतर आपले जे शरीराचे बोन आहे ते 3 महिन्यात नवीन नवीन हड्ड्या निर्माण करतात. सो कंटिन्युअसली ही प्रोसेस चालूच असते आपल्या शरीरामध्ये. तर हे सारखं चमत्कार करतं. तुमचं शरीर जुनं जुनं म्हणजे तेच राहत नाही, तुमच्या ह्याच्यामध्ये नवीन नवीन. पण हे केव्हा होईल? मग आपले फिलिंग्स पण ते महत्वाचे आहे. जर मी माझ्या सेलला सांगितलं की मी बिमार आहे बिमार आहे, मग मरणारा तो तिकडे मग पास ऑन करतो. कारण जे ॲटम असतं ते मॉलिक्यूल बनतं. मॉलिक्यूलमध्ये केमिकल्स येतात आणि त्याप्रमाणे ते सेल बनतं. आणि तो सेल काय करतो? टिश्यू बनतो. टिश्यूनी काय बनतं? ऑर्गन. ऑर्गननी काय बनतं? ऑर्गन सिस्टम. ऑर्गन सिस्टम काय बनवतं? शरीर. हे थोडं सायंटिफिक आहे. पण थोडं लक्षात घ्या की आपण आपल्या स्वतःच्या शरीराला काय देतो आहे. म्हणजे आपले जर सेल्स जे आहे ते रिजनरेट होतात रोज. म्हणजे माझं जर ओल्ड सेल आहे, मी जर त्याला सांगितलं की तुला हे होत आहे, तर तो तेच फॉरवर्ड पुढे करणार आहे. कारण कंटिन्युअस काही ना काही रिजनरेशन चालू आहे. स्किन असो, ब्रेन असो, तुमच्या हड्ड्या असो, तुमचा डीएनए असो. मग ते काय काय देणार आहे ना त्याला. सो ते पुढे 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 असं चालत राहतं. सो कृतज्ञता आपल्या शरीर आणि आपल्या मनामध्ये एक आरोग्याचा जादू जादू करतं. आणि त्यामुळं असा आपल्याला अनुभव येतो की आपलं शरीर एकदम मस्त बरं झालंय आणि चमत्कारासारखं ते बरं होतं. आपल्या मानवी शरीरामध्ये संपूर्ण आरोग्य निर्माण होऊ शकतं जर तुम्ही कृतज्ञता केली. संपूर्ण परिपूर्ण आरोग्याचा अनुभव तुम्हाला घेता येईल. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे कृतज्ञता. तुमच्या शरीराबद्दल, तुमच्या आरोग्याबद्दल. आणि जर तुम्हाला ती असेल तर तरच तुमच्या शरीराबाबत तुम्हाला चमत्कार दिसून येतील. आणि यावर तुमचा विश्वास जर बसत नसेल तर तुम्ही एकच विचार करा. ज्या कोणी सिक्रेट मूवी बघितली आहे, साधा रोड ऍक्सिडेंटमध्ये लोक वाचत नाही. थोडं जरी फरशीवरून पाय घसरून जरी पडला तर हड्ड्या चुरचार होतात. आणि जो व्यक्ती सिक्रेट मूवी मध्ये फ्लाईट म्हणजे प्लेन मधून पडलेला आहे, विचार करा, प्लेन मधून. तो एक मृत शरीर होतं ते. म्हणजे डॉक्टरांनी सगळी होप सोडली. तो तो जिवंत होऊन त्यांनी त्यांनी स्वतःला रिजनरेट केलं. तर तुम्हाला जर असे खूप काही असे चमत्कार बघायचे असेल तर तुम्ही या वेबसाईटवर जा. तुम्हाला इथे सगळ्या स्टोरीज दिसतील. पुष्कळ लोकांनी आपल्या स्वतःच्या शरीराला दुरुस्त केलेलं आहे. कारण शरीर हे एक चमत्कारिक मशीन आहे. हे मी आज तुम्हाला एक असं थोडासा ड्रॉप सांगितलं आहे. जेवढं मी एवढी माहिती दिली, दिस इज अ सिम्पल स्मॉल ड्रॉप आहे. याच्यावर 30 दिवसाचा पूर्ण एक कोर्स आहे पूर्ण. तोही आपण पुढे मागे घेऊ. पण एक जस्ट मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली की सेल हे रिजनरेट होतात. ते इन्फॉर्मेशन पुढे फॉरवर्ड करतात. म्हणून आपण आपल्या मनस्थितीमध्ये कसं असलं पाहिजे, आपल्या शरीरामध्ये व्हायब्रेशन कशी असली पाहिजे, आपलं विचार कसे असले पाहिजे, त्यावर सगळ्या पुढे आपल्याला शरीरात चमत्कार दिसून येतील पुढे. अगं. अगणित अभ्यासांवरून असे दिसून आले की कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने शरीर आणि मनामध्ये निरोगीपणाचा नैसर्गिक प्रवाह वाढला जातो आणि तो शरीरातील आजार लवकर बरे करायला मदत करतो. शरीराची चांगली काळजी घेणे, पोषक आहार आणि जी वैद्यकीय मदत तुम्ही घेत आहात यांच्याबरोबर कृतज्ञतेची जादूमय शक्ती हातात हात घालून काम करते. हम्म. सो यावरून असं दिसतं की कृतज्ञतेची जादुई शक्तीने शरीर आणि मनामध्ये आपण निरोगीपणाचा नैसर्गिक प्रभाव, म्हणजे कारण नैसर्गिक आहे, नॅचरल आहे. जे पहिलं वाक्य काय होतं की जे देवाने दिलं आहे ते सगळं नॅचरल आहे. निसर्गाने हा एवढा मोठा चमत्कार मानवी शरीर बनवणं हाच एक मोठा चमत्कार आहे. कसं काम करतं, कसं हार्ट काम करतं, कसं लिव्हर करतं, कशी किडनी करते, कुठून काय होतं, सेल कसे हे होतात, सेल कसं मेमरी स्टोअर करतात, कसे ते फोटॉन हे करतात, मग कसं तिकडे दुसरीकडे पाठवतात. हे ऑलरेडी हा एक मोठा चमत्कार आहे.
आपल्या शरीरातला हर एक सेल जो आहे ना, सगळ्या इन्फॉर्मेशन स्टोअर करतो आणि तेथून तो पुन्हा तो रिजनरेट करतो. हर एक सेल जो आहे तो फोटॉन आणि तो इन्फॉर्मेशन पण पुढे मग फॉरवर्ड करतो. इकडे पहिले फोटॉन जो आहे म्हणजे प्रकाश उत्पन्न करतो. हर एक सेल काय करतो, प्रकाश उत्पन्न करतो आणि पुन्हा ती इन्फॉर्मेशन, ती जी जाणकारी आहे ती घेणे आणि देणे, हे काम करतं. मग हा नैसर्गिक प्रवाह आहे हा सगळा. शरीरातला आजार जर आपल्याला लवकर बरा करायचा आहे, तर आपल्याला निरोगीपणाच्या नैसर्गिक प्रवाह वाढवला पाहिजे. आपल्या मनामध्ये चांगली काळजी घेणे. मग काळजी घ्यायची तर मला काय करायचंय तर येस, पुष्कळशा बायांचं म्हणजे माझंही होतं पूर्वी असं की वेळ मिळत नाही, मग योगा कसा करू, इथे कोणीच नाही, सोसायटीमध्ये कोणी नाही, मी वॉकला कशाला जाऊ, मला एकटीला आवडत नाही, मला 2-3 मैत्रिणी सोबत पाहिजे. मला घरात एवढं काम असतं की मी स्वतःसाठी अर्धा तासही काढू शकत नाही. मुलांसाठी खूप छान छान करून देईन, माझ्यासाठी असेल तेवढं खाईल, नाही तर नाही खाणार. तर ह्या गोष्टी नाही करायच्या. आपल्याला शरीराची चांगली काळजी घ्यायची आहे, पोषक आहार घ्यायचा आहे, रोज फिरायला जाणे. जर काही असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे. आणि यासोबत जेव्हा ती कृतज्ञता जुळेल, तेव्हा जादूमय शक्ती तुमच्या हातात हात घालून तुमच्या शरीरावर इतकं छान काम करेल की तुमचं शरीर असं एनर्जेटिक होऊन जाईल. जेव्हा तुम्ही आजारी असता आणि तब्येत बरी नसते, तेव्हा चिंता, वैफल्य किंवा भीतीसारख्या नकारात्मक भावना तुमच्या मनात येतात. हे समजण्यासारखे आहे, पण आजाराबद्दल नकारात्मकता भावना बाळगल्याने तब्येत बरी होत नाही. खरं तर त्याचा उलटा परिणाम होऊन तुमची तब्येत आणखी ढासळायला लागते. तुमच्या तब्येतीत लवकर सुधारणा घडून आणायची असेल तर नकारात्मक भावनांच्या जागी चांगल्या भावना तुम्ही मनात बाळगल्या पाहिजे, आणि हे करण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग म्हणजे मनात कृतज्ञता बाळगणे हा आहे. हम्म. फॉर एक्झाम्पल, आता बरं नसलं म्हणजे काही असेल शरीरात, एखाद्या मैत्रिणीचा फोन आला किंवा कोणी विचारलं की कसं आहे तुम्ही, तर मग आपण पूर्ण पाढा वाचतो. मला बरं नाही, मी डॉक्टरांकडे गेले होते, मग त्यांनी असं म्हटलं, मग असं झालं, मग तसं झालं, कंटिन्युअस. आणि त्या बिमारीबद्दल सारखा विचार करणे. मग आता काय झालंय, आता आपल्याकडे एकदम सोपी पद्धत काय आली आहे, गुगल बाबा. सो काही झालं की आपण गुगल बाबाला विचारतो, मग याचे काय साईड इफेक्ट आहे, मग इथे कुठे जायचं, मग काय होईल, कसं होऊ शकतं. म्हणजे अननेसेसरी चिंता, भीती, नकारात्मकता. तुम्ही जेवढं गुगल सर्च कराल तेवढी निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये येते. अजून अजून भीती वाटते त्या आजाराबद्दल. आणि मग काय होईल, नकारात्मक भावना आपल्यामध्ये जाग्या होणार त्या आजाराबद्दल. मग आपली तब्येत बरी होणार नाही, उलट अजून अजून ती खराब होत जाईल. तुम्ही जेवढी जास्त ती इन्फॉर्मेशन एकापासून दहाकडे, दहापासून शंभराकडे, शंभरापासून हजाराकडे द्याल की बाबा माझं शरीर असं, माझं शरीर असं, माझं शरीर असं, तेवढं मल्टिपल होऊन ते तुम्ही अजून अजून अट्रॅक्ट कराल. कारण की युनिव्हर्स म्हणतो, हा हिला हे खूप गोष्ट म्हणायला आवडते, हिला सारखं सारखं हे घरानं सांगायला खूप आवडतं, मग चला हिला देऊया आपण आता हे. मग ते कधीच बरं होत नाही, उलट अजून कमी 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 त्या तब्येतीमध्ये सुधारणा होतात. आणि सर, खरं तुम्हाला लवकर सुधारणा हवी जर असेल, तर तुम्हाला या नकारात्मक भावनांना जागा द्यायची नाहीये. तुमच्या मनात चांगल्या भावना आल्या पाहिजे. सगळ्यात साधा सोपा उपाय म्हणजे आपल्याला कृतज्ञता बाळगायची आहे. आपण नेहमी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि हा जो अनुभव आहे, हा मी माझ्या मिस्टरांच्या हेल्थ चॅलेंजच्या वेळेस घेतला आहे. तेव्हा मी या जर्नीमध्ये नव्हते. पण जेव्हा कळलं की अरे हे आहे काहीतरी स्पॉन्डिलिसिस वाला का आहे, मग त्याच्यावर जेव्हा सर्च करायला लागलो तर इतकं म्हणजे वेगळं सत्य होतं ते. पण ते असं म्हणजे खूप भीती, मग त्यामुळं आणखीन आणखीन भीती वाढत होती. पण जेव्हा ते म्हणजे बंद केलं, तेव्हा खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या. इवन तो तुम्ही बघा, ज्या कोरोना झाला तेव्हा जेव्हा लोक कोरोनाच्या जेव्हा न्यूज बघायचे किंवा ते ऐकायचे की आज इतके गेले, आज तितके गेले, तेवढं तेवढं त्यांच्या मनात भीती आणि ती गोष्ट तेवढी त्यांच्याकडे अट्रॅक्ट होत होती. आणि ज्या लोकांनी विचारच नाही केला, त्यांनी फक्त असं आपल्या स्वतः मला काय करायचंय, मला छान खायचंय, मला काय काळजी घ्यायची याच्यावर लक्ष ठेवलं, त्या लोकांजवळ आलाही नाही तो. काही लोक भीतीनेच मेली पुढे.
बरेच लोक स्वतःच्या शारीरिक दिसण्यावर स्वतःच टीका करत असतात. त्या दिसण्याबाबत त्यांच्या मनात असमाधानाची भावना असते. दुर्दैवाने अशा नकारात्मक विचार आणि भावनांमुळे देखील आरोग्याचा जादूचा प्रवाह रोखला जातो. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या शरीराबाबतच्या काही गोष्टी आवडत नाही, तेव्हा तुम्ही शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाही. याबद्दल जरा नीट विचार करा. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का तुमच्या शरीराबद्दल तक्रारी सुरू झाल्या, की आणखी तक्रारी ते आकर्षित करून घेते. शरीराबद्दल आणि तुमच्या दिसण्याबद्दलच्या या वाढत्या तक्रारींमुळे तुमच्या सगळ्या आरोग्यालाच धोका निर्माण होतो. येस. पुष्कळ लोकांना सवय असते. इवन दो ही मलाही सवय होती. माझ्या चेहऱ्यावर खूप असे मार्क्स होते पिंपल्सचे. तो मग कंटिन्युअस ते चेहऱ्याला आरशात बघणे आणि कंटिन्युअस अरे ती किती छान आहे, माझ्या चेहऱ्यावर असं का दिलं देवाने, मीच मीच दिसली का देवाला, माझाच का नाही चेहरा चांगला. सतत सतत ते सतत टीका करणे. एक जरी केस गळला तरी लोक 10 लोकांना जाऊन सांगतात, अगं माझे केस खूपच गळत आहे आजकाल, अगं माझे केस खूपच गळत आहे. मग काय होतं? ते अजून 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 गळायला लागतं. कारण आपल्यामध्ये असमाधानाची भावना आहे. आणि अशा नकारात्मक विचार आणि भावना जर तुमच्यामध्ये आल्या, तर तुमच्या सोबत, तुमच्या शरीराच्या सोबत तेच होणार आहे. तर आपल्याला हे रोखायचं आहे. आपल्याला हे थांबवायचं आहे. या नकारात्मक भावना, हे नकारात्मक विचार आपल्याला इथे स्टॉप करायचे. आपल्या शरीराबद्दल आपल्याला काही आवडत नाही आणि म्हणून आपण त्या शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याची निर्मिती परमेश्वराने केली आहे, तो कधीच अशी गोष्ट निर्माण करणार नाही जी खूप वाईट असेल. त्यांनी तुम्हाला बनवलं आहे म्हणजे तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही परमेश्वराचे आवडते आहात म्हणून तुम्हाला त्यांनी तसं घडवलं आहे. तुमचे दात त्याला तसे आवडतात म्हणून तुमचे दात तसे केले. तुमची स्किन तशी आवडते म्हणून त्याला प्रत्यक्ष परमेश्वर जो आहे तो सावळा होता, कृष्ण भगवान. त्याला त्याच्या कम्प्लेक्शन बद्दल एवढं कधी काही वाटलं वाटलं का? मग आपल्याला आपण काळे आहोत, सावळे आहोत, का एवढं टेन्शन येतं? आपल्या शरीराबद्दल आपल्याला का कृतज्ञता व्यक्त करता येत नाही? आज आपल्याकडे आहे, आपल्याला हात आहे, पाय आहे, स्किन आहे, सेन्सरी ऑर्गन्स आपले सगळे काम करत आहे. आपण का त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाही? ज्या गोष्टीचं काही महत्व नाही जीवनामध्ये, आपण त्याच्याकडे का फोकस करतो, की मी दिसायला सुंदर नाही, माझे केस चांगले नाही. मी 2 दिवसापूर्वी एक रील बघत होते, त्याच्यामध्ये एक ब्लॅक मॉडेल आहे पूर्ण, म्हणजे ते मी रील शेअर पण करेल. पण ती सगळ्यात टॉप मोस्ट मॉडेल आहे. तिची बॉडी अशी एकदम बार्बी डॉल सारखी आहे, पण ती टोटली ब्लॅक आहे आणि तेवढीच ती सुंदर दिसते. तिने जर स्वतःच्या या बॉडीबद्दल शेमफुल केलं असतं, स्वतःला जर असं म्हटलं असतं, तर खरंच ती आज ती टॉप मोस्ट मॉडेल झाली असती का? कधीच नसती झाली ती. तर आपल्या शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कारण आकर्षणाचा नियमच आपल्याला सांगतो की तुम्ही एकदा तक्रार कराल, तुम्हाला तक्रारच मिळेल. तुम्हाला, तुम्ही जर ग्रॅटिट्यूड केलं, तुम्ही जर कृतज्ञता व्यक्त केली, तुम्ही जर चांगले विचार ठेवला, तर तेच तुम्ही आकर्षण, कारण की समान समानला आकर्षित करतं. तक्रार तक्रारी आकर्षित करेल, कृतज्ञता कृतज्ञतेला आकर्षित करते, चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टीला आकर्षित करतात. मग तुमच्या दिसण्याबद्दलच्या वाढत्या तक्रारी, यामुळे तुमच्या आरोग्याला स्वतः धोका निर्माण होणार. जितकी जास्त तुम्ही त्याला कृतज्ञता म्हणजे तक्रार दिली, तर ते अधिक अधिक खूप खराब होत जाईल. ते चांगलं होणार नाही. तेवढंच ते मल्टिपल होईल. कारण आपण कुणाचे गुणगान गातो, मग तो म्हणेल अरे माझे इतका हा गुणगान गातो, मग मी याच्या जवळच राहतो. आपण त्याला भावच नाही दिला, तर तो आपल्याकडे कधीच येणार नाही. पुढे. ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी आणि शरीराविषयी कृतज्ञता नाही, त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते देखील त्याच्याकडून किंवा तिच्याकडून काढून घेतले जाते. ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी आणि शरीराविषयी कृतज्ञता आहे, त्याला किंवा तिला आणखी मिळते आणि तिच्या शरीराचे आरोग्य विपुल प्रमाणात मिळत राहते. येस. जेव्हा आपण आपल्या शरीराबद्दल आणि आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता ठेवणार नाही, तर आपलं जे शरीर सुदृढ आहे ना, तेही आपल्याकडून घेऊन गेलं जातं. आणि ज्यांना कृतज्ञता आहे त्यांना आणखीन आणखी चांगलं मिळतं, विपुल प्रमाणात मिळतं.
मला या जर्नीमध्ये आल्यानंतर मला एक छानशी डॉक्टर मिळाली. मग त्या छानशा डॉक्टरने माझा चेहरा अतिशय सुंदर केला. माझे केस पूर्वी म्हणजे नेहमी माझं एकच वाक्य असायचं, पुण्याचं पाणी चांगलं नाही. पण जेव्हा मी पुण्याच्या पाण्याला छान म्हणायला लागले, तर माझे केस खूप छान झाले. ऑलरेडी माझे केस खूप शायनी आणि खूप सिल्की आहेत. मग माझे केस, मी कधीच जे जाणारे केस आहे मी त्यांना थँक्यू म्हणते आणि येणाऱ्या केसांना पण थँक्यू म्हणते. सो कधीच नाही. आता मला मला म्हणजे खूप जास्त फरक पडलाय माझ्या केसांमध्ये, माझ्या स्किनमध्ये. कारण मी कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली. स्वतःला ऍक्सेप्ट केलं जसं आहे तसं. मी खूप माझ्या चेहऱ्याला म्हणजे मला असं वाटतं 35 इयर्स मी त्याला कधीच बघितलं नाही. मी कधी आरशात चेहरा बघायची नाही. कधी पार्लरमध्ये जर मी आयब्रो करायला गेली, कोणी जर म्हटलं हा छोटा ऐसा घ्या बघा बरं, मी म्हणायचे नाही, मुझे नाही देखने का है. माझं लिटरली हे होतं, म्हणजे मी इतकं हेट करत होती. पण जेव्हा मी कृतज्ञता सुरू केली, तेव्हा माझ्या चेहऱ्यामध्ये खूप चेंजेस आले. तर हे जे दोन्ही सेंटेन्स आहे हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. हे तुम्हाला पैशासाठी होते, तुमच्या संबंधासाठी होते, की कुठल्याही क्षेत्रात असो, कुठलंही हे असो. जिथे तुम्हाला कृतज्ञता नसेल ती तुमच्याकडून घेऊन घेतल्या जाईल. आणि जिथे तुम्हाला कृतज्ञता आहे, तुम्ही खरंच त्याविषयी अतिशय मनातून आभार व्यक्त करत असाल, तर ते अधिकाधिक विपुल प्रमाणात वाढत जाणार आहे. पुढे. आता तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला बरं वाटत नसेल किंवा तुम्हाला खूप वेदना होत असतील, पण जर तुम्ही हे शब्द वाचले तर तुम्हाला आरोग्याची देणगी यापुढेही मिळत राहील. आजारी असताना किंवा वेदना होत असताना कृतज्ञता व्यक्त करणे कठीण वाटण्याची शक्यता आहे. पण अगदी किंचित जरी ही भावना तुम्ही व्यक्त केली तरी आरोग्याच्या जादूचा प्रवाह तुमच्या शरीराकडे येईल. हम्म. कारण कृतज्ञता जेव्हा आपण व्यक्त करतो ना, म्हणजे एका गोष्टीसाठी जरी आपण कृतज्ञता व्यक्त केली, तर आपल्याला युनिव्हर्स 10 रिझल्ट देईल, म्हणजे 10 गोष्टी देईल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. तो म्हणेल हा एका गोष्टीत एवढा कृतज्ञ आहे, मग याला अजून 10 देते मी, म्हणजे जेणेकरून हा अजून कृतज्ञता करेल. मग अजून देतो. अशा प्रकारे ती कृतज्ञता आपल्याला महत्वाची आहे. तुम्ही जर आजारी असतात, हे झालं नाही ना अजून? झालं, आत्ता तेच वाचलं. ओके, म्हणजे मी एक्सप्लेन नाही केलं ना. हा. हं. आजारी असेल, बरं वाटत नसेल, खूप वेदना होत असतील, तुम्ही हे शब्द वाचलेत, आरोग्याची देणगी यापुढेही मिळत राहील. आपण आपल्या याच्या आधी हा लेसन केलेला आहे. आजारी असताना किंवा वेदना होत असताना कृतज्ञता करणं आपल्याला थोडं अवघड जातं, कारण की आपण आपल्या याच्यामध्ये असतो की अरे मला हे दुखतं, मला हे दुखतं आहे, बरोबर आहे. पण अगदी किंचित जरी तुम्ही भावना व्यक्त केली त्यावेळेस, म्हणजे जरी तुम्हाला कुठेतरी ब्रेकडाऊन आहे, चॅलेंज आहे हातामध्ये, पायामध्ये, कुठलं मेजर चॅलेंज असो किंवा मायनर चॅलेंज असो, पण तुम्ही अ, ठीक आहे, जे चांगलं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं ना. जे जे ज्याच्यामध्ये चॅलेंज आहे ते त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. पण जे चांगलं आहे त्याच्याकडे लक्ष देऊन तुम्ही तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. मग तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करण्याचे 10 रिझन परमेश्वर स्वतः देईल, की चला आता हेही चांगलं करतो, तेही चांगलं करतो. आणि मग तुमच्या शरीरामध्ये जादूचा प्रवाह वाढायला लागेल. आरोग्यामध्ये आनंदात म्हणजे नाट्यमयरित्या अशी वाढ होईल की चमत्कार होईल. जादू, चमत्कार, नैसर्गिक चमत्कार म्हणतात त्याला, जो पहिलं सेंटेन्स होतं. सो आजची कृती आपल्याला आपल्या काय करायचं आहे, भूतकाळात काय होतं, असं कसा परिणाम करायचा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आरोग्यासाठी, ते आपल्याला बघायचं. सो पहिली पायरी. पहिली पायरी, तुम्हाला मिळालेले आरोग्य भूतकाळ. तुमच्या बालपणी, तरुणपणात आणि प्रौढपणी तुमचे आरोग्य कसे चांगले होते ते आठवा. त्यावेळी तुमच्यात कसा सळसळता उत्साह होता आणि तुम्ही किती आनंदात असायचा तो काळ आठवा. तुम्ही जगातील अतिउच्च आनंदाच्या शिखरावर आहात असं ज्यावेळी तुम्हाला वाटतं, असे तुमच्या आयुष्यात घडलेले 3 प्रसंग आठवा आणि मनापासून त्या प्रसंगाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे असं म्हणा. तीनही तुम वाचून घे. हा तुम्ही जर वळून तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांकडे पाहिलं तर त्यातून 3 वेगवेगळे प्रसंग निवडणे तुम्हाला सोपं जाईल. दुसरी पायरी, तुम्हाला सध्या मिळत असलेल्या आरोग्याबद्दल तुम्हाला सध्या मिळत असलेले आरोग्य
वर्तमान काळ. जे आरोग्य सध्या तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल आणि तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव, शारीरिक संवेदना देणारी ज्ञानेंद्रिय चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हात, पाय, डोळे, कान, यकृत, मूत्रपिंड, मेंदू आणि हृदय यांचा विचार करा. ज्यांचे कार्य चांगल्या प्रकारे चालू आहे असे तुमच्या शरीरातील 5 अवयव निवडा. त्यातील प्रत्येकाचे नाव स्वतंत्र म्हणा आणि मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. अशा रीतीने 5 ही नावे एका मागोमाग एक अशी घेऊन आभार माना. तिसरी पायरी, तुम्हाला मिळावेसे वाटणारे आरोग्य भविष्य का. आजच्या जादूच्या कृतीसाठी तुमच्या शरीरातील कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटतं त्याची निवड करा. मात्र त्यासाठी तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा एका विशिष्ट प्रकारे वापर करणार आहात. तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा घडून यावी असे वाटत आहे त्या गोष्टीची सुधारणा घडून आल्यानंतरची आदर्श स्थिती काय असेल याचा विचार करा. जेव्हा तुम्ही या आदर्श स्थितीबद्दल अगोदरच आभार मानता तेव्हा ती आदर्श स्थिती प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही या कृतीला गती दिलेली असते. येस. पहिली पायरी, तुम्ही जेव्हा जन्म तुमचा झाला, तुम्ही मोठे झाला, 5 वर्षाचे, 6 वर्षाचे, 10, 12, 11, 13, 14, 15, जे काही आहे तो तुम्ही काळ आठवायचा आहे. तो कसा होता? अगदी सळसळता उत्साह, आनंद, कुठे बास्केटबॉल खेळायला जाणे, शाळेत हे करणे, कॉलेजमध्ये सगळं नाटक, सिनेमा, जिथे तिथे तुम्ही खूप आनंदी होता. तो तुमचा एकदम असा पिक पॉइंट होता. असे तुम्ही 3 प्रसंग आठवायचे मनापासून आणि त्याला थँक्यू म्हणायचे आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मागे वळून तुमच्या आयुष्यातली महत्वाच्या घटनांकडे तुम्ही जर पाहिलं आणि पाहायला यायचं, त्यातून 3 वेगळे प्रसंग तुम्हाला निवडायचे जे तुम्हाला खरंच खूप आनंद देऊन जात आहे. असे 3 प्रसंग तुम्हाला भूतकाळातले निवडायचे आहे. आता दुसरी पायरी काय आहे? तुम्हाला आता सध्या काय मिळत असलेलं आरोग्य वर्तमान काळामध्ये. आज माझा हार्ट छान चालत आहे, येस. माझा मेंदू, येस. मूत्रपिंड छान आहे, येस. यकृत छान आहे, येस. डोळे छान, कान, पाय, हात, माझे सगळे अवयव खूप छान काम करत आहेत. मग मी त्याच्यासाठी करू शकते ना कृतज्ञता व्यक्त. मग असे तुमचे 5 अवयव तुम्हाला निवडायचे आहे. त्यातला प्रत्येक अवयवाला स्वतंत्रपणे मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे आहे. आणि अशा रीतीने हे 5ही नाव एका मागोमाग एक अशी घेऊन आभार मानायचे. आता मी हाताला म्हणते, मग दुपारी पायांना सांगेल, मग नंतर मी हृदयाला सांगेल, असं करू नका. एकाच वेळी 5ही तुम्हाला घ्यायचे, एक एक करून. थर्ड, आता फ्युचरमध्ये सपोज तुम्हाला कुठेतरी ब्रेकडाऊन आहे, हातामध्ये आहे, पायामध्ये आहे, किंवा तुमच्या पोटामध्ये आहे, किंवा डोळ्यामध्ये असेल, कुठलंही काही असू शकतं. मग आता काय करायचं आहे, मला त्याच्यामध्ये मला इम्प्रूव्हमेंट पाहिजे, ते मला सुधारणा करून घ्यायची आहे, तर ते निवडायचं. तिथे जादूची शक्ती वापरायची. आणि ती विशिष्ट प्रकारे कशी वापरायची, की त्याच्यामध्ये सुधारणा घडून यावी. जर तुम्हाला असं वाटत असेल तर ऑलरेडी आपण याच्या आधी काय केलं होतं, की ते ऑलरेडी झालं आहे, इट इज टोटली फाईन, ओके, असा विचार करायचा आहे. आणि त्याबद्दल तुम्हाला आभार व्यक्त करायचा आहे. आणि ती स्थिती प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला ही कृतीला गती दिलेली असते. म्हणजे तुम्ही जर विचार केला की येस, आज जर सपोज माझ्या हातामध्ये ब्रेकडाऊन आहे ना, आणि मग मी विचार करेल की येस, माझा हात खूप छान आहे, माझा हात आता पूर्वीचं काम करत आहे, मी खूप छान आहे, आता मी पोळ्या पण लाटू शकते, कपडे पण धुते, छान मी माझ्या ऑफिसचं काम करते, वा, थँक्यू थँक्यू थँक्यू, असं तुम्हाला आभार व्यक्त करायचं आहे. तेव्हा ती आदर्श तशी ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला ही कृतीची गती दिलेली आहे. सो ह्या 3ही गोष्टी करायच्या, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. या 3ही साठी तुम्हाला आज एक्सरसाइज करायची आहे. पुढे. बऱ्याच वेळा व्यक्तीला आलेल्या एखाद्या आजाराचं किंवा रोगाचं निदान करण्यात आलं की ती व्यक्ती सारखी त्या आजाराबद्दल तर बोलत राहतेच, पण त्या आजाराचं संशोधन करते. तिची संभाव्य वाईट लक्षणं कोणती असतील याची माहिती गोळा करते
आणि त्याचे भयानक असे काय काय परिणाम होतील याने घाबरून जाते. थोडक्यात ती व्यक्ती तिचे संपूर्ण चित्त त्या आजारावर एकाग्र करते. तथापि, आकर्षणाचा सिद्धांत असं सांगतो की एखाद्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्याने तो प्रश्न सुटत नाही, उलट आणखी कठीण बनतो. त्याऐवजी नेमकी नेमकी याच्या उलट कृती आपण करायला हवी. शरीराच्या ज्या भागाला बरं वाटत नाही, तो आजारातून बरा झाल्यानंतरची आदर्श अवस्था, चांगली स्थिती काय असेल यावर विचार, भावना आणि लक्ष केंद्रित करू. कृतज्ञता आपला विचार आणि भावनांचा एकत्रितपणे शक्तिशाली वापर करून आपल्या मनातील शरीराच्या त्या भागाची आदर्श स्थिती झडप घालून खेचून आणते. युनिव्हर्सला ना व्हायब्रेशनचीच भाषा समजते. त्याला इंग्लिश, जॅपनीज कुठलीच भाषा समजत नाही. आणि आपल्याला ती भाषा शिकायची आहे. आपल्याला दुसरी लँग्वेज नाही शिकायची, आपल्याला व्हायब्रेशनची लँग्वेज शिकायची आहे. सो आपण म्हणजे जनरली असं असतं की जेव्हा एखाद्याला कुठला आजार झाला, तर मी जसं यापूर्वी बोलले की आता आपल्याला एक नवीन मित्र सापडला आहे, गुगल, जो आपल्याला सगळंच सांगतो. वाईट चांगलं काय होणार, काय साईड इफेक्ट आहे, मग कुठपर्यंत हे जाऊ शकतं. म्हणजे आपण जे नाही ते ते चिरफाड आपणच करून टाकतो त्या रोगाची. बरोबर आहे. ते संशोधन आपण करतो. म्हणजे याचा अर्थ आपण फोकस कुठे करत आहे. जिथे फोकस गेला तिथे एनर्जी गेली, तिथे एनर्जी गेली ती गोष्ट वाढणार. तुम्ही एनर्जी कुठे देऊन राहिली आहेत? तुम्ही त्या रोगाकडे एनर्जी देत आहे, त्याच्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टीकडे लक्ष दे. म्हणजे तुमची एनर्जी कुठे चालली आहे? की कसं होईल, काय होईल, मग त्याचं कसे लक्षण असतात, मग आणखीन आणखीन आपण घाबरतो, आणखी आपले व्हायब्रेशन चेंज होतात आणि पूर्ण चित्त त्या आजार आपलं एकाग्र करतो आपण. आणि आकर्षणाचा नियमच आपल्याला सांगतो की जिथे आपलं फोकस जातं तिथेच आपलं जास्तीत जास्त काम वाढतं. तो एखाद्या प्रश्नावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर तो सुटत नाही, उलट आणखी कठीण बनतो. या उलट जर आपण त्या शरीराला, तो जो भाग आहे त्याला जर आपल्याला बरं व्हावं असं वाटत आहे, आणि मग मला म्हणजे बऱ्या झाल्यावर माझी अवस्था कशी राहील चांगली. अच्छा, मी याच्यातून हे निघेल तर माझं हे चांगलं होईल. माझ्या हाताने मी गाडी चालू शकेल, हा मग मी हे करेल. याचा विचार करायचा, याच्या भावना व्यक्त करायच्या. हा मग मी हे झाल्यावर आम्ही पिकनिकला जाऊ. हा मग आमची ही ट्रिप राहील, आम्ही फिरायला जाणार. चांगल्या चांगल्या म्हणजे हे जर माझं म्हणजे झालेलं आहे, चांगली अवस्था जेव्हा आली, माझी स्थिती चांगली राहणार. ही आदर्श स्थिती झाल्यानंतर मी काय काय करणार आहे. मी फॅमिली टूरला जाईल, मला फंक्शन आहे, मला लग्नासाठी जायचं आहे, मला फ्रेंड सोबत पिकनिकला जायचं आहे. या सगळ्यांचा विचार करायचा, या सगळ्या भावना. म्हणजे हे आपल्याला गृहीत धरायचं की येस दिस इज, म्हणजे दिस टू शाल पास असं म्हणतात ना, हेही निघून जाईल. असा विचार करून मला पुढे काय, मला ते प्लॅन करायचंय. मला हे नाही करायचंय माझं हे आहे, हे आहे, म्हणजे याच्यावर लक्ष नाही द्यायचंय. व्हॉट नेक्स्ट, आय हॅव टू प्लॅन दिस. हे झालं की अच्छा, हा मला हे आता म्हणजे माझं हे होणार आहे. चला, मी पुढचं माझं काय प्लॅनिंग आहे. सो पुढच्या गोष्टी तुम्हाला प्लॅन करायचा आहे. तुम्हाला तिथे लक्ष केंद्रित करायचं आहे. तुमचा फोकस तिथे गेला पाहिजे. तुमच्यामध्ये कृतज्ञता, तुमचा विचार, तुमचा भावना, आणि ह्या जेव्हा एकत्र येणार तेव्हा एक मोठी शक्ती निर्माण होईल. आणि तुमच्या मनातल्या शरीराची त्या भागाची ती आदर्श स्थिती अशी कॅच करून येणार. म्हणजे अगदी चुंबकासारखी अशी खेचून येणार की येस, हिला हे पाहिजे. जसं त्या फ्लाईट म्हणजे जो प्लेन मधून जो पडलेला व्यक्ती होता, त्यांनी काय केलं. मला डिसेंबर महिन्यामध्ये क्रिसमसच्या वेळेस मी इथून उठून जाणार. म्हणजे त्यांनी काय विचार केला की मी आहे असं आता मी मरणार. त्यांनी पहिल्याच दिवशी तो मेला असता जर त्यांनी त्याच्या पूर्ण बॉडीचा जर विचार केला असता. त्याचे ऑर्गन्स ज्याप्रमाणे ते पूर्ण अस्तव्यस्त झालेले होते, पण त्यांनी तो विचार नाही केला. ते काय आहे ते ते सोडून दिलं. पण त्यांनी पुढचा काय विचार केला की येस, मी याच दिवशी या हॉस्पिटलमधून मला परत जायचं आणि मी जाणार. त्याचा फोकस तिथे होता. जे काही त्याचं वाचलं होते, जे शरीराचे अवयव त्याचे होते, त्याच्यावर तो कृतज्ञता होता, त्याच्यावर सारखा विचार करणे, भावना. आणि एवढी एकत्र झाली ती शक्ती की तो व्यक्ती पुन्हा उभा राहिला. ही एकदम मिरॅकल आहे. व आपल्या मनात शरीरात त्या भागाची जर आपण आदर्श स्थिती जर घेतली तर नक्कीच चुंबकासारखं ती चांगली होऊन ती खेचून आणेल. 1 मिनिट द्या आणि तुमच्या शरीरातील ज्या भागाची आदर्श स्थिती तुम्हाला हवी आहे ती डोळ्यासमोर आणा.
आणि तुमच्या मनात जसं तुम्ही तुमचं शरीर तुम्हाला हवं आहे तसं बघता, तसं ते आधीच मिळालं आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. उदाहरणार्थ, तुमच्या मूत्रपिंडाचे कार्य नीटपणे होत नाही आणि जादूने तुम्हाला ते कार्य पूर्ववत नीटपणे सुरू करायचे आहे, तर तुमच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ चाळून आणि गाळून बाहेर टाकण्याचे काम करणारी दणकट आणि निरोगी मूत्रपिंड मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जादूने निरोगी रक्त पुरवठ्याचे काम पूर्ववत सुरू व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर शरीराच्या सर्व जागांना ऑक्सिजन आणि इतर पोषण मूल्य पुरवणाऱ्या शुद्ध आणि निरोगी रक्तासाठी कृतज्ञता व्यक्त करा. हृदयाचे कार्य निरोगी आणि सुरळीत चालावे असे वाटत असेल तर शरीरातील प्रत्येक अवयवाचे काम व्यवस्थितपणे चालू ठेवणाऱ्या मजबूत आणि निरोगी हृदयाचे आभार माना. येस. आपल्याला इथे छान एक्झाम्पल देऊन सांगितलं आहे की 1 मिनिट द्या. तुमच्या त्या शरीराची त्या भागाची तुमची आदर्श स्थिती तुम्हाला असं वाटते की अशी अशी झाली पाहिजे. मग तुमच्या डोळ्यासमोर ते आणायचं आहे. जसं तुमचं शरीर तुम्हाला हवं आहे तसं बघायचं आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ही जी गोष्ट आहे ती मी केली आहे. मला 10 वर्ष जुनं स्पॉन्डलायसिस आणि मी माझ्या हाताने वजन उचलत नव्हते. आय थिंक सो मी शेअर केलंय, पुन्हा शेअर करते आज. आणि एल्बो पेन करणे प्लस बॅक आणि डोकं, मान. ओके. मग मी गोयल म्हणून त्यांचा एक युट्यूब व्हिडिओ बघितला होता. तुम आप ही अपने डॉक्टर बन सकते हो वगैरे वगैरे. सो मी तो व्हिडिओ लावून रात्री झोपायची. अँड त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी इमॅजिन करायची, मी माझी म्हणजे मी स्वतः मी माझी बॉडी अशी काढून ठेवायची. ओके, मला स्पाईन मध्ये माझं काहीतरी झालेलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमचं काय चॅलेंज आहे ते. मग मी माझं स्पाईन मधला माझा C1 C2 मग त्याच्यामध्ये व्यवस्थित त्या गाद्या व्यवस्थित फसल्या आहे. म्हणजे मी आपलं असं की मी स्वतः ते मांडणी करती आहे. म्हणजे मी असं इमॅजिन करायची आणि झोपायची. सो विदिन अ मंथ विदाउट एनी एक्सरसाइज आय एम ओके टिल टुडे. समटाइम्स कधीतरी एखादं छोटस कुरकुर अशी होते, पण नाही म्हणजे निग्लिजिबल आहे ती गोष्ट. मी सांगितलं तुम्हाला, मी म्हणजे खरंच फिट फाईन झाली आहे का, तर मी या वेळेस दिवाळीच्या वेळेस एकही कामाची बाई बोलावली नाही. मी माझ्या घरातलं काम स्वतः एकटीने सगळं केलं. ते गाद्या उचलू दे किंवा काही असू दे, पण आय एम व्हेरी फिट अँड फाईन. अदरवाईज जर ते असतं तर मी दुसऱ्याच दिवशी ते डोकं लटकून अशी झोपली असती पलंगावर, कारण की हे पूर्ण पेन होत म्हणजे चॅलेंज होतं त्याच्यामध्ये. जास्त तिखट मिठके लावत नाही, पण असं चॅलेंज होतं मला. सो 10 वर्ष जुनं होतं. तर विदाउट एनी एक्सरसाइज, ओनली जस्ट बाय इमॅजिनेशन पॉवर इट क्युअर. हा माझा अनुभव आहे स्वतःचा. आता मी 2ही किलो उचलते, 4ही किलो उचलते. तो हे होतं म्हणजे तुम्हाला आता ही कृती अशीच करायची आहे. तर जर तुमच्या मूत्रपिंडाचं कार्य नीटपणे होत नाहीये तर तुम्ही जादूने ते सुरू राहायचं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला टाकाऊ पदार्थ चाळून गाळून दणकट म्हणजे बाहेर टाकण्याचं काम, हे दणकट निरोगी मूत्रपिंड मला मिळालं मग त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करायचा. तुमच्या शरीराला ऑक्सिजन देणारे जे शुद्ध निरोगी जे वेन्स आहे ते आहे जे निरोगी रक्तपुरवठा पुरवठ करण्याचं काम सुरू करतं तुम्हाला, त्याला कृतज्ञता व्यक्त करायची. तुम्हाला तुमच्या हृदयासाठी तुम्ही निरोगी आणि सुरळीत चालावं असं वाटत असेल तर त्या शरीरातला प्रत्येक अवयव व्यवस्थितपणे येतात. हृदयामधून काय म्हणजे आपल्याला अवयवाचं काम चालू कोण ठेवतं? मग त्या हृदयासाठी आभार मानायचे की सगळं निरोगी रक्त बाहेर फेकणे आणि सॉरी म्हणजे आपल्या रक्तामध्ये जे ब्लड घाण आहे ते फेकणे, त्याच्यानंतर चांगलं तयार करणे, सगळ्या शरीराच्या भागांना प्रत्येक अवयवाला ते रक्त पोचवण्याचं काम, ऑक्सिजन घेणे, हे सगळं काम किती व्यवस्थित सुरू आहे माझ्या हृदयाचं. माझं हृदय मजबूत आहे आणि हृदय असं निरोगी आहे याचे आभार मानायचे. ते इमॅजिन करायचं. पुढे. जादूने तुमच्या दृष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असे वाटत असेल तर उत्कृष्ट दृष्टीसाठी आभार माना. तुमच्या ऐकण्यात सुधारणा व्हावी असं वाटत असेल तर परिपूर्ण ऐकू येण्यासाठी आभार माना.
तुमच्या शरीरात आणखी लवचिकपणा यावा असं वाटत असेल तर परिपूर्ण लवचिक आणि चपळ शरीरासाठी आभार माना. तुम्हाला जर तुमच्या वजनात बदल घडवून आणायचे असेल, तर सर्वप्रथम तुमचे आदर्श वजन किती असायला हवं ते ठरवा आणि तुम्ही ते आदर्श वजन मिळवले आहे अशी कल्पना करून आधीच त्याबद्दल आभार माना. तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा व्हावी असं वाटत आहे, त्याची आदर्श स्थिती कशी असेल त्याची कल्पना करा आणि ती आदर्श स्थिती निर्माण झाली आहे असे समजून आधीच त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. येस, मला वाटतं की आता मी चष्मा लावते, मला म्हणजे दिसलं पाहिजे विदाऊट स्पेक्स. तो मी आधीच म्हणेल की मला आयडियल म्हणजे माझं जे आहे विजन जे आहे ते इतकं इतकं झालेलं आहे. माझं म्हणजे आपल्याला जे निसर्गाने दिलेलं आहे, ज्याप्रमाणे विजन असायला पाहिजे ते मी आधीच ठरवून घेईन की माझं विजन आता असं झालंय. मला छान माझ्या कानाने ऐकू येत आहे. माझं शरीर लवचिक आणि चप्पळ झालंय, मी कुठलीही गोष्ट फास्ट करू शकते. मला माझं वजन 55 kg पाहिजे, तर मी ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे की यस, माझं वजन 55 किलो आहे. मी यासाठी धन्यवाद व्यक्त करते. मला ते मिळालेलं आहे. ही आधीच मी कल्पना केली आहे. मग आता आपण आपल्या विजन बोर्डवर पुष्कळशा गोष्टी लावून ठेवलेल्या आहे. आणि तुम्ही तुमच्या रोज जे तुम्ही वरदानं लिहिता, तुम्ही याच्यामध्ये पण ह्या गोष्टी लिहू शकता. म्हणजे तुमचे 10 वरदानं झाल्यानंतरही तुम्हाला कुठे कुठे सुधारणा पाहिजे. तर मी माझं रोजचे हे 3-4 वाक्य असतात. डोळ्यांसाठी, हातासाठी, पायासाठी आणि हार्टसाठी डेली डेली असतं माझं हे. सो तुम्ही पण, आपल्याला जर तुमच्या दृष्टीमध्ये सुधारणा हवी आहे तर उत्कृष्ट दृष्टीसाठी आभार माना. ऐकायसाठी तुम्हाला चॅलेंज आहे तर परिपूर्ण ऐकू येतं याच्यासाठी आभार माना. शरीराच्या लवचिकमध्ये चॅलेंज आहे तर लवचिकपणा आहे यासाठी आभार माना. वजन बदल घडून आणायचे तर ऑलरेडी वजन ते झालेलं आहे यासाठी आभार माना. आणि ही कल्पना करून तुम्हाला त्याबद्दल आधीच आभार मानायचे आहे. आता यामुळे काय होईल, तुमची सुधारणा होत राहील. तुमची आदर्श स्थिती जशी कशी असेल तुम्ही याची कल्पना करणार आणि तशी ती मग निर्माण व्हायला सुरुवात होईल. कारण तुम्ही आधीच त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत आहात. आपल्यामध्ये आपल्याला नैसर्गिक शक्तीच आपल्याला खऱ्या अर्थानं रोगमुक्त करतात. आणि तुम्हाला हे माहित आहे की कधी जर आपल्याला कधी खरचटलं किंवा कधी लागलं तर नेहमी आपण मेडिसिन कधीच लावत नाही. खूप वेळा आपण असं इग्नोर करतो. कधी कधी तर आपल्याला कळतही नाही की अरे, मला इथे लागलं होतं. आणि काही दिवसांनी ते ऑटोमॅटिक क्लिअर म्हणजे पूर्ववत होतं. का होतं? कारण ऑलरेडी देवाने आपल्यामध्ये ती शक्ती दिली आहे. आपण आपल्याला स्वतःला बरं करू शकतो. आणि याआधी जे मी तुम्हाला वाचून दाखवलेले की कसे ऑर्गन्स रिजनरेट होतात, कसे ते काम करतात, सेल कसे ऐकतात, कसे इन्फॉर्मेशन पोहोचवतात, हे सगळं ते करून रिजनरेट सेल होऊन आपण स्वतःला बरं करू शकतो. तर निसर्गानेच ती आपल्याला शक्ती दिली आहे रोगमुक्त व्हायची. सो आपल्यातील नैसर्गिक शक्तीच आपल्याला खऱ्या अर्थानं रोगमुक्त करतात. हे हिपोकेटस, पाश्चात्य औषधाचा जो जनक आहे, त्यांनी हे सांगितलेलं आहे की तुमच्यामध्ये नॅचरल पॉवर आहे, नॅचरल शक्ती आहे स्वतःला रोगमुक्त करण्याची, ती वापरायची आहे. तुम्हाला गरज वाटल्यास प्रत्येक दिवशी तुम्ही आरोग्यातील जादू आणि चमत्कार ही कृती करू शकता. तुमचं संपूर्ण आरोग्य जादूने पुन्हा मिळवावं आणि ते चांगलं ठेवावं किंवा शरीरातील एखाद्या भागामध्ये वेगाने सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटत असेल तर ही जादूची कृती तुम्ही दिवसातून अनेक वेळा देखील करू शकता. तुमच्या शरीराची सध्याच्या स्थितीबद्दल किंवा आरोग्याबद्दल जेव्हा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार किंवा भावना येतील, तेव्हा तेव्हा त्याच्या जागी तुम्हाला त्याची आदर्श स्थिती कशी असावी याची कल्पना करून ती स्थिती आधीच मिळाली आहे असं गृहीत धरून कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. तुमचे आरोग्य कायम चांगले राहण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे तुम्ही शारीरिकदृष्ट्या नीट काळजी घेणे हे तर आहेच, पण त्याच्याबरोबर नेहमी तुमच्या आरोग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हेही आहे. हो, तर मग आता आपल्याला जर फास्ट रिझल्ट पाहिजे असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं म्हणजे विचार करायचा आहे, ते चांगलं झालेलं आहे, त्याची जी आदर्श स्थिती आहे ती आठवायची आहे. जर निगेटिव्ह एखादं मनात जरी आलं तरी आदर्श स्थिती लगेच त्याला
पॉझिटिव्ह भावना आणायच्या, त्याची आदर्श स्थिती कशी असावी ती कल्पना करायची, आणि ते ऑलरेडी झालं आहे याच्यासाठी कृतज्ञता होऊन तुम्हाला ते कंटिन्यू तुम्हाला ती प्रोसिजर चालू ठेवावी लागेल. आणि तुम्ही तुमचं आरोग्य कायम चांगलं राहण्यासाठी प्रभावी मार्गच हा आहे की तुम्हाला त्याची काळजी पण घ्यावी लागेल. कुठल्याही गोष्टीला, कुठली असो ती, मटेरियलिस्टिक वस्तू का असू दे, फ्रीज असो किंवा कुठली गाडी असो, तुम्हाला त्याचं वेळेवर सर्व्हिसिंग करणं आवश्यक असतं. तर तुमच्या शरीराचं पण तुम्हाला सर्व्हिसिंग करावं लागेल ना. तुम्हाला त्याची पण काळजी घ्यावी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करावी लागेल की हो, तू मला माझ्याजवळ आहे, किती माझं काम करतोस, माझे हात किती छान, माझे डोळे किती छान. तुम्हाला त्यालाही धन्यवाद द्यावा लागेल, त्याची सर्व्हिसिंग पण करावी लागेल. टेकन फॉर ग्रांटेड घ्यायचंच नाही आहे आपल्या शरीराला. खूप लोक असे आहे जे रिटायरमेंट नंतर जीवन जगू शकत नाही. माझ्या समोरचे मी खूपदा असे खूप लोक बघितले. कारण ते वर्षानुवर्ष कंटिन्युअस काम 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 करत असतात. तेव्हा त्यांना कळत नाही त्यांच्या शरीराबद्दलचे महत्व काय आहे. आणि जेव्हा खरं त्यांचं एन्जॉयमेंटचा टाइम येतो तेव्हा ते ते करू शकत नाही. कारण की कधी त्यांनी शरीराबद्दल विचारच केला नाही. त्यांना शरीराकडे काळजी द्यायची होती, त्याचं नीट त्याची निगा राखायची होती, हे त्यांना कधी कळलेलंच नाहीये. आणि मग ते सुख नाही भोगू शकत. कारण मग शरीर म्हणतं झालं आता, भरपूर काम झालं आता, मला म्हणजे थकलोय मी. मग तेही तसंच तुम्हाला रिझल्ट देतं. पुढे वाचू. हम्म. जादूची कृती क्रमांक 16. आरोग्यातील जादू आणि चमत्कार. 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी बनवा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर त्याबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करून शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. 2. तुमच्या जीवनातील गतकाळातील ज्यावेळी तुम्ही जगातील आनंदाच्या अतिउच्च शिखरावर आहात असे तुम्हाला वाटत होते, अशा 3 प्रसंगांची निवड करा आणि मनापासून त्या काळाबद्दल आभार माना. 3. तुमच्या शरीरातील चांगल्या प्रकारचे कार्य करीत असलेल्या 5 अवयवांबद्दल विचार करा आणि प्रत्येकाचे एकानंतर एक असे आभार माना. 4. तुमच्या शरीराच्या किंवा आरोग्याच्या ज्या एखाद्या भागात तुम्हाला सुधारणा घडून आणायची आहे, अशा एका भागाची निवड करा. 1 मिनिट वेळ द्या, 1 मिनिट वेळ घ्या आणि शरीराच्या त्या भागात किंवा आरोग्यात कोणती आदर्श स्थिती घडून यावी असं तुम्हाला वाटत आहे त्याची कल्पना करा आणि ती आदर्श स्थिती घडून आली आहे असं समजून आधीच त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. 5. आज झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड तुमच्या एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सर्वात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. येस. सेम फर्स्ट अँड लास्ट. वरदानं 10 लिहायची आहे. शक्यतो सकाळी लिहा. नाही उठत असाल तरी 10 मिनिटासाठी उठा. वरदानं लिहा, पुन्हा झोपा. पण लिहा ही अमृत, म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला लिहिलं तर फारच छान, कारण तेव्हा स्पीड जास्त असते. म्हणजे दिवसभर मंदिरं वगैरे हे सगळं उघडे असतात, ऑलरेडी तिथे खूप गर्दी असते आणि सकाळी सगळे झोपले असतात. तर मग त्यावेळेस तुमचं जरा लवकर वरती मेसेज पोचतो. म्हणून मग ते ब्रह्ममुहूर्त सांगितलेलं आहे. 10 वरदानांची यादी करायची, प्रत्येक वरदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची, ते वाचायचं पुन्हा आणि कृतज्ञता व्यक्त करून शेवटी आभारी आहे, आभारी आहे असं मनातून म्हणायचं आहे. आपल्या पास्टमध्ये जायचं. जेव्हा तुम्ही उच्च शिखरावर होता, तुम्ही खूप ट्रेक केलेलं असेल, फुटबॉल मॅच खेळली असेल, डान्स केला असेल, अ, जे काही तुम्ही खूप छान असं केलं काम, त्या प्रसंगाची निवड करा जेव्हा तुमच्या हातापायाने, तुमच्या शरीराने तुमची खूप साथ दिली होती. ते 3 क्षण आठवायचे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. नंतर आता रुटीनमध्ये प्रेझेंटमध्ये जी तुमची 5 अवयव आहे जी खूप छान काम करत आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला एकानंतर एक आभार व्यक्त करायचा आहे. नंतर आता तुम्हाला कुठे चॅलेंज आहे तो भाग निवडून त्या भागावर 1 मिनिट द्यायचा. तिथे तुमचं फोकस करायचं, फोकस गेला पाहिजे तिथे तुमचे, ती एनर्जी फ्लो झाली पाहिजे, त्या भागावर फोकस करायचा आणि म्हणायचं यस, याची ही आदर्श स्थिती आता तुम्हाला वाटते घडून यायची. मग ती आदर्श स्थिती कुठली होईल की ते बरं झालं. आणि मग ते बरं झाल्यावर तुम्हाला काय काय, तर मग ते व्यवस्थित समजून घेऊन
आदर्श स्थिती यावी असं तुम्हाला वाटत असते तर त्याची कल्पना करायची. ती आदर्श स्थिती घडून आली आहे, ऑलरेडी ती घडून आली असं समजून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. जिथे चॅलेंज आहे ते ऑलरेडी चॅलेंज संपलं आहे आणि मी खूप आभारी आहे असं म्हणून त्याचं पण कृतज्ञता व्यक्त करायची. रात्रीचं झोपण्यापूर्वीचा जादूच्या दगडाची कृती ही रोज करण्याची आहे. चांगल्या गोष्टी आठवायच्या आणि एक सुवर्ण गोष्ट आठवून ती मनात ठेवून तुम्हाला झोपी जायचं आहे. थँक्यू सो मच. लेसन इथे समजलाय. कुणाला जर काही विचारायचं असेल तर विचारा. आय होप लेसन समजला असेल. आणि मी जे तुम्हाला जे DNA स्किन वगैरे सांगितलं आहे, दीज आर द इन्फॉर्मेशन्स. मी एकदा हवं तर याच्यावर टाकेल ग्रुपवर. पण आपल्या पेशी जशा रोज जन्मतात, रोज मरतात आणि इन्फॉर्मेशन पास ऑन करतात केमिकल रिलीज करून, हे सगळं होतं आणि त्यामुळे मग आपल्या शरीरामध्ये बदल घडत असतात. तर हे सगळ्यांना समजलेलं आहे. हा अन्ना, ऍटलिस्ट हा ना असं मला मेसेज तरी टाका. येस मॅम, समजलं. येस मॅम, मॅम. एक प्रश्न विचारू? विचारा की. अं, मग हॉस्पिटलमध्ये सगळं ओके आहे माझ्यासोबत. अं, मी ना माझ्या याच्यामध्ये लिहिलं होतं की मला या 30 तारखेला सुट्टी मिळणार आहे. आणि माझं बिल किती येणार? मी मी इथे पोहोचताना सरांना विचारलं होतं. हा प्रश्न विचारायला पाहिजे की नको माहित नाही मला, पण डोक्यात फिरतोय. तर मी तिथून निघताना सरांना फोन केला होता की सर, खूप महाग आहे मॅडम हे हॉस्पिटल, खूपच भयानक प्रचंड महाग आहे. तर तरी मी सरांना विचारलं होतं की सर मला इथे किती रुपये लागतील. तर सरांनी म्हटलं होतं यावेळेला 1-1.5 लाख रुपये लागतील. मागच्या वेळेला मी 3 लाख लिहिले तर तेवढं बिल आलं होतं. तर यावेळेला मी त्याच हिशोबाने आलेले आहे. पण ना ते 4 दिवसांसाठी होतं. आता सरांनी ती ट्रीटमेंटची त्यांनी एक ची नवीन हे आहे की तिला परत त्रास नको व्हायला म्हणून एक नवीन थेरपी देत आहेत ते तिला. तर अजून इथून मला 7 दिवस थांबावं लागत आहे. तर आता मला, आता ते बिल आता तर भयानक काढतील. आता मी काय तुम्ही लिहू तुमच्या की मला? डिक्शनरी मधून सगळ्यात आधी हा जो भयानक नावाचा शब्द आहे ना, हा. तो पहिले डिलीट करा. हा, येस, ठीक हा. आहे. हा. आणि आणि मी काय असं करू की मला असं एक ना मॅम, म्हणजे तो डॉमिनंट विचार येतोय माझ्या डोक्यात की बापरे, म्हणजे आता सर काय काढतील, किती बिल काढतील. एक तो येतोय विचार, जो यायला नाही पाहिजे, कारण माझी मुलगी बरी होते, पण तरी येतोय. त्याला मी कसं हे करू? अ, कसं त्या विचारांना हे करू की नाही मला, म्हणजे मला असं एक एक पर्टिक्युलरच्या पण ठीक आहे, पण ते इथले बिलांची अमाऊंट ना मॅडम अगदीच म्हणजे 5-10 लाखातच असते. तर मला तेवढं नाही करायचं आहे. म्हणजे मला सरांनी 1-1.5 लाख सांगितले ते ठीक आहे, त्याच्यावर मी अजून 1,000,000. पण मी त्याच्यासाठी काय ग्रॅटिट्यूड करू किंवा कशा सगळ्यात टाईपने करू? आधी ना, ऍक्च्युली आपला नियम आहे युनिव्हर्समध्ये का ना, आपल्याला युनिव्हर्सला ना नाहीची भाषा कळत, म्हणजे नाही नाही कळत त्याला. आता तुम्ही काय म्हटलं, मला ते नको आहे असं म्हटलं ना, मला तेवढी हा. नाही द्यायची आहे, बरोबर आहे. तर आता हा. युनिव्हर्सला काय कळलं आहे की तुम्हाला ती द्यायची आहे. घ्यायची आहे. हा. हा. तर तुम्ही ऍक्च्युली फोकस का करत आहे की तुम्हाला किती येणार, मग इतकंच होणार, तिथे का तुमचा फोकस जात आहे? तुमच्या ग्रॅटिट्यूडवर तुम्हाला हे आहे, म्हणजे विश्वास विश्वास आहे. आहे. हा. हा. तुम्ही सगळ्या हॉस्पिटलला थँक्स गिव्हिंग करत आहात, हा. बरोबर आहे. येस. सगळ्या हा. डॉक्टर हा. टीमला तुम्ही थँक्यू करत आहात. मग तुम्ही हा. त्यासाठीही आणि डॉमिनंट तुमचा हा थॉट टाका ना की येस, मला एवढंच बिल येणार आहे आणि हे बिल आल्यामुळं मी खूप खुश आहे, मी आभारी आहे. हम्म. येईल का मग इतके दिवस राहते, मग ते नकोच ना. ते जिथे जे करायला नाही पाहिजे तुम्ही तिथे जास्त फोकस करत आहे, मग ठीक तेच आहे. घडून येणार. तर ते होत आहे मॅम माझ्यासोबत. मी ऍक्च्युली लिहिलेलं आहे मला काय पाहिजे, मी किती दिवसात मला डिस्चार्ज होणार आहे. पण तो आता जसं थॉट मला आला की डिलीट करायचा. तो थॉट कट कट कर करून डिलीट करून टाकायचा. तो थॉटच मनात आला नाही पाहिजे. सगळ्यात पहिले तर हं. बी ग्रेटफुल की तुमच्या मुलीसाठी त्या लोकांनी एवढी सेवा दिली, आणि आय एम हां, व्हेरी मच ग्रेटफुल की मला व्हेरी लेस अमाऊंट मध्ये ही सगळी सेवा मिळाली आहे. ते असं ठीक. तुम्ही सतत कंटिन्यू बोलत राहा ना. हां, येईल त्या दिवशी आपण बघू. आणि युनिव्हर्सला हां, सांगायचं मला एवढंच पाहिजे, बाकीचं हां. सोडून द्यायचं. ठीक आहे. कारण मी जे लिहिलंय ना, तर ते ऍक्च्युली मी त्याच्यासाठी तर रोज हे करत होती. पण आता जसं काल सांगितलं सरांनी की तुम्हाला या 30 तारखेला सुट्टी नाही मिळणार. म्हणजे आम्हाला पाहिजे होती आणि
माहिती होतं मला की 30लाच सुट्टी मिळणार आहे. मी तसंच एकदम स्ट्रॉंग बिलीव होता माझा. पण काल जसं सरांनी सांगितलं की नाही आपण हिला, मग पण मी तुम्हाला पुन्हा नाही बोलवणार असंही म्हटलं. म्हणजे मला अजून एकदा यायचं होतं ना. आता सरांनी हम्म. म्हटलं की नाही आपण यावेळेला इथं सगळं व्यवस्थित होऊन जाईल. अगदी ते यूएसच्या डॉक्टरांशी बोलतायत आणि तिच्यासाठी एक नवीन थेरपी त्यांनी सुरू केलेली आहे. हम्म. तर त्याच्याने ती एकदम छान होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि उलट होणारच आहे ती. तुम्ही नाही, उलट तुम्ही अजून खुश व्हायला पाहिजे की जिथे माझं म्हणजे हां. मे बी हे खूप जास्त वर्ष होऊ शकलं असतं. मला वर्षाच्या हो. 4 महिने यावं लागलं असतं की हं. परमेश्वरा मी खूप आभारी आहे तुझी की माझं तू याच वेळी सगळं केअर कर. म्हणजे कंटेंट कसा आहे तुमचा? हं. तुम्ही यावर कशाला फोकस करता बिलावर? तुम्ही उलट एक आभार व्यक्त करा की जिथे मला वर्षभर समजा तुम्हाला 6 वेळा यावं लागलं असतं तुमचा अमाऊंट किती गेला असता, किंवा तुमची हां. शारीरिक स्थिती मानसिक स्थिती कशी असती. मानसिक स्थिती. वेळ गेला परमेश्वरा तू असता मला माझा. आज या सगळ्या एका ह्याच्यात आता या वेळेसच माझं सगळं क्लिअर होणार आहे. तुमचा फोकस आणि तुमचं ग्रॅटिट्यूड इथे पाहिजे. ओके. बरोबर आहे. म्हणजे आपण हां. कंटेंट सोडून वागतो कधी कधी. मग म्हणजे हां. जसं आता मी इथे आहे, किती लोक आहे माझ्याजवळ? 21. मी काय होऊ शकतं म्हणजे मी दोन गोष्टी म्हणजे मला ही कृतज्ञ व्यक्तता करू शकते, किंवा मी एक तर नाही होऊ शकत. कसं? अरे परमेश्वरा, मी तर 100 लोकांची झूम विकत घेतली पण माझ्याजवळ तर 21च लोक येतात. बरोबर आहे. एक असं होऊ शकतं. मी अजून असू शकतो म्हणजे अरे बाप रे, माझ्या याच्यामध्ये फर्स्ट टाइम 21 लोक येतात, 21 लोक मला रोजचे 1.5 तास देतात. मग हे 30 दिवसाचे 1.5 तास मल्टिप्लाय करून माझ्याजवळ किती तास मिळतात मला त्या लोकांचे. मी त्यासाठी ग्रेटफुल राहायला पाहिजे की मी हं. याच्यासाठी अरे मी तर 100 लोकांचं झूम विकत घेतलं आणि 21च येतात काय बाबा. मी तर एवढा विचार केला होता की मला 100च्या वर लोक येतील. मी इथे का जाऊ? हं. मला ते फोकसच नाही करायचा. मला फोकस करायचा माझ्या या 21 लोकांकडे जे सध्या ऐकतात. सो आपलं ते फोकस तुम्ही हे नका करू. तुम्ही याच्यावरच फोकस ठेवा आणि नॅचरली जे तुम्ही लिहिलंय तेवढंच तुम्हाला अमाऊंट मे बी ते येतील. त्याच्यापेक्षा एखाद दोन येईल तर मग ठीक आहे ना, काही हरकत नाही. ठीक आहे. हां, ठीक आहे. कारण आपले म्हणजे याहीपेक्षा काय भयानक होत होतं म्हणजे एक म्हणतं ना ते काय तलवाराचा घाव सुईच्या टोकात निघून गेला, असं काही ते मराठी म्हण आहे ना. तर त्याच्यात तुम्ही तसा विचार करा. प्राजक्ता मॅम, तुम्हाला काही अजून सजेशन द्यायचे तर द्या. नाही मॅम, बरोबर सांगितलंय तुम्ही. हं. ठीक आहे मॅम. थँक्यू. थँक्यू. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? याच्यावर मी बिल भरले हे पण लिहू शकतो आपण ना. त्याचे धन्यवाद धन्यवाद. कशासाठी? आता मॅम सोनाली मॅडम जे सांगतायत त्याच्यावरती मी हॉस्पिटलचे बिल भरले त्यासाठी धन्यवाद धन्यवाद पण करू शकतो ना. नाही ना, त्यांना ते अजून भरायचं आहे. मग ते असं म्हणू शकतात, पैशांसाठी मी आभारी आहे आणि ती रक्कम. पण त्यांचं मेन प्रश्न आहे त्या रकमेसंदर्भातच प्रश्न आहे. आता ते माहिती असतं की 1.5 लाख रुपये हे फिक्स आहे, तर कदाचित ते हे तिथं बसवू शकले असते ही प्रॅक्टिस. पण आता त्यांच्या मनामध्ये चलबिचल सुरू आहे खरं तर, की त्यांना अपेक्षित आहे एवढं, आणि त्यांचं एक माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड आहे किंवा कॉन्शियस माइंड म्हणू शकतो. ते सांगताय त्यांना की अरे लास्ट टाइम 4-5 दिवस होती तर 3 लाख आले, आता 7 दिवस आहे, आता तर काय होईल बापरे. म्हणजे जे भयानक शब्द त्यांनी वापरला. तर आता हे त्यांच्या थॉटची फ्रिक्वेन्सी जी आहे ना, जी त्यांच्या अगदी मनातून येते, आणि ऍक्च्युअल जी परिस्थिती आहे या दोघांच्या पण फ्रिक्वेन्सी त्यांना मॅच केल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांना वारंवार त्याच्यावर काम करायला लागणार आहे. जसं की आपण बोलतो प्रोग्राम करायचंय की नाही नाही, ही जी अमाऊंट आहे तीच, मग हे कधी येणार आहे? जसं कीर्ती मॅमने सांगितलं की 21 लोक आहे आणि 100 लोक का नाही, याच्यावर विचार करण्यापेक्षा ज्या गोष्टीवर चांगलं आपण कृतज्ञता देऊ शकतो की वा, मला आता परत यावं नाही लागणार आहे, माझ्या मुलीसाठी बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट डॉक्टरांनी दिली आहे, हा ना. परत येण्या जाण्यासाठी पण त्यांना पुन्हा एअर इंडियाचं एरोप्लेन थांबवावं लागलं असतं, आणि गॉड नोस थांबलं असतं की नाही, राईट. सो मग अशा प्रकारचं जे आहे
ते त्यासाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांनी मॅमने सांगितलं तसंही म्हटलं पाहिजे की ऍक्च्युअल मध्ये ठीक आहे ना मुलीसाठी, आणि पुन्हा हा सगळा जो उपद्व्याप होणार आहे तो नाही होणार आहे, त्याच्यासाठी मग हे ठीक आहे एवढंस मी थोडस हे केलं तर. आणि खरंच सोनाली मॅम तुम्ही जी पण अमाऊंट देणार आहे ना, तर ऍक्सेप्ट करा आणि मुख्य तर मॅनिफेस्ट करा. कारण काय होतंय की ऍक्च्युअल मध्ये तुमचं माइंड हे सांगतं अरे लास्ट टाइम एवढं आलं होतं, आता एवढे दिवस राहिले म्हणजे आता नक्कीच जास्त येईल. पण आतापर्यंत आपले त्या दिवशी 15-20 पार्टिसिपेंट होते, कोणीच ऐकलं नव्हतं की एअर इंडियाची फ्लाईट अर्धा तास थांबलीये कोणासाठी. हे पण मॅजिक होतं, राईट? मग हे असंही मॅजिक तुमच्याकडून आम्हाला ऐकायला मिळेल की मॅम डॉक्टरांनी मला एक्सपेक्टेड अमाऊंट होती त्याच्यापेक्षा अगदीच डायरेक्ट अर्धी अमाऊंट डॉक्टरांचं बिल आलं. सो अशी प्रॅक्टिस तुम्ही करा आणि नक्कीच विश्वास आहे की तुम्ही अशा प्रकारचं शेअरिंग आमच्या सोबत कराल आता. आणि ऍक्च्युली तुम्ही खरंच मॅजिशियन आहात. म्हणजे मी ही जेव्हा गोष्ट माझ्या मिस्टरांसोबत शेअर केली, तर म्हणजे त्याचा विश्वास नाही बसला की असं कधीच होत नाही जे हे झालेलं आहे. प्लस अजून मी एक सांगते की मी ते याच्या आधी काय सांगितलं की युनिव्हर्सला तुमच्या व्हायब्रेशन्सची भाषा कळते. युनिव्हर्सला तुम्ही काय बोलता ते नाही कळत. कारण का किती लँग्वेज शिकेल ना तो, कुठल्या कुठल्या शिकायचे त्यांनी, गुजराती शिकायची की मारवाडी शिकायची की मराठी शिकायची, तर त्यालाच कळते ती व्हायब्रेशनची भाषा. आता एक छोटं अजून एक्झाम्पल देते म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. मला घर पाहिजे आहे, ठीक आहे. मी काय म्हणते देवाला, परमेश्वरा मला ते रो हाऊस तो बंगला दे. इनर फिलिंग काय आहे, हे घर खूपच छोटं आहे, इथे कबड पण नाही आहे चांगले, मी कपडे पण व्यवस्थित ठेवू शकत नाही, काय कचकच आहे या इथे, असं. इनर फिलिंग माझी काय आहे, ही आहे. मला काय पाहिजे, मोठं घर पाहिजे. कुठं मॅच होत आहे, काहीच मॅचिंग नाही आहे इथे. मग मिळेल का ते? सो ऑलवेज बी विथ युअर कंटेंट. असं तुमचे इनर फिलिंग्स काय आहेत ते खूप महत्वाचं आहे. आणि मॅनिफेस्टेशन जे आहे दिस इज द बाय प्रोडक्ट. ऍक्च्युली तुम्ही फिलिंग काय करताय, मॅनिफेस्टेशन जर मी सांगते तर त्याचे 4 ऍक्च्युली पार्ट आहे मॅनिफेस्टेशनसाठी. ते खूप वेगळे आहे. म्हणजे तुम्हाला पहिले ते ऍक्सेप्टन्स पाहिजे, नंतर तुम्हाला पाहिजे तो तुमचा कंटेंट, त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅटिट्यूड करू शकता, आणि नंतर जे आहे सगळ्यात जास्त तुमचं ॲप्रिसिएशन पाहिजे. दीज 4 थिंग्स मॅनिफेस्टेशन होतं. हे डिटेल खूप आहे. म्हणजे मी आज ऍक्च्युली याच्यावर सांगणार पण होती, मी नोट्स पण काढून ठेवलेल्या, पण एक जस्ट आता आलाय आपल्या समोर म्हणून एक सांगते की मॅनिफेस्टेशनचे हे 4 स्टेप्स आहेत. आणि एक छोटं हे उदाहरण जे मी सांगितलं ते क्लिअर झालं की तुमच्या फिलिंग्स, तुमचे व्हायब्रेशन्स कसे आहे, इनर व्हायब्रेशन्स हे खूप महत्वाचे आहे. तुम्ही वरवर तोंडात काय मागून राहिले त्याचं काही नाही आहे, पण तुमचं इथून काय जात आहे, कारण की व्हायब्रेशन वरती चाललंय ना तुमच्या. तर तुमच्या व्हायब्रेशन्स जे आहे ते चांगले ठेवा की येस, मला बिलकुल मनासारखं या, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ना तेच तेवढंच फोकस करा तुम्ही. मला एवढंच बिल येणार आहे. आणि मी खूप कृतज्ञ आहे की मला यावेळेस माझं सगळं, आता माझ्या मुलीला इतकं छान हेल्थ दिल्याबद्दल सगळ्या डॉक्टरांना भरभरून लिहा, जितकं लिहिता येईल तितकं लिहा. सगळ्या इन्स्ट्रुमेंटसाठी लिहा, बेडसाठी लिहा, चादरीसाठी लिहा, ते तकियासाठी लिहा, का म्हणजे जितकं होईल ना, एका सुईसाठी, एका टॅबलेटसाठी सुद्धा लिहा. आणि जे मेन डॉक्टर आहे त्यांच्यासाठी लिहा, त्या हॉस्पिटलसाठी, हॉस्पिटल बांधणाऱ्यांसाठी, सेवा देणाऱ्यांसाठी, नर्ससाठी, सगळ्यांसाठी खूप लिहा. आणि मी खूप आभारी आहे डॉक्टर की एक्सपेक्टेड अमाऊंटपेक्षा मला 50% अमाऊंट मला द्यावी लागली. याच्यासाठी मी खूप आभारी, याच्यासाठी मी खूप आभारी. कंटिन्युअस आभार व्यक्त करा. आणि नाही झालं तर त्याच्यावर खूप हे नाही व्यक्त करायचं, आणि होणार हा फक्त विश्वास ठेवायचा. नक्की होणार. और कुछ आगे? माझी एक छोटी शेअरिंग होती. शेअरिंग कधीच छोटी नसते, शेअरिंग मोठी असते. बोला. अं, काल एका व्यक्तीबद्दल लिहायचं होतं तर मी बहिणीबद्दल लिहिलं माझ्या. आणि संध्याकाळी अनएक्सपेक्टेडली तिचे मिस्टर आमच्या बरोबर जेवणाच्या टायमिंगला तिने बनवलेला, तिने मला आळूची वडी बनवून पाठवून दिली. आणि काहीच माहित नाही, फोन नाही, काही नाही, तिने त्यांच्याकडे डब्बा पाठवून दिला. वाव. खूप म्हणजे खूप वाव, छान वाटलं मला ते. मस्त. आहे का शेअरिंग, किंवा या लेसन बद्दल क्लिअर नसेल काही तर विचारा.
आजचा लेसन खरंच खूप चांगला आहे. सो सो आपण आता क्विट करूया, म्हणजे बंद. प्राजक्ता मॅडम, तुम्हाला काही सांगायचं आहे की क्लोज करायची मीटिंग? नाही, ऍक्च्युली मला एक सांगायचं होतं मॅम, की आजची जी असाइनमेंट आहे ती सगळ्यांनी करा. आणि त्याच्यामध्ये एक ऍडिशनल बोनस असाइनमेंट अशी असेल आपली, की आज दिवसभरात म्हणजे जी वर्तमान काळातली प्रेझेंट मधली जी कृती आहे ती सलग 5 अवयवांसाठी एक वेळी बसून करायची आहे. ठीक आहे. ती केल्यानंतर किंवा ती करण्याच्या आधी जेव्हा पण कधी तुमच्याकडे वेळ असेल, समजा तुम्ही स्वयंपाक करताय, बरोबर, स्वयंपाक करताना आपण आपला हात, बोट, मनगट, कोपरा, खांदा वापरतो, प्लस डोळे वापरतो, नाक वापरतो, फोडणीचा वास येतो, कानाने आवाज म्हणा किंवा जे जे अवयव तुम्ही कामासाठी वापरताय त्या प्रत्येक अवयवासाठी, प्रत्येक याच्यासाठी आज तुम्ही आभारी आहे असे शब्द म्हणायचे. थँक्यू माझे हात, आभारी आहे मी माझ्या हातांसाठी ज्याने मी इतकी छान कणिक भिजवू शकते. मी आभारी आहे माझ्या हातांचा वापर करून मी छान पोळ्या लाटू शकते. तुम्ही शी-शूला पण जाताय तर तुम्ही आवाज ब्रेक होतोय, आवाज ब्रेक होतोय. ओके, आता येतोय का हा, व्यवस्थित? येतोय येतोय. हम्म. तर मग तुम्ही तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी म्हणजे पचन संस्थेसाठी आपले आतडे आहेत, जे अवयव तुम्हाला माहिती असतील त्या त्या यांच्यासाठी आज आपण दिवसभरात सांगितलंय की आज आपल्याला जे पण काही मिळालंय हे एक वरदान आहे. एवढं हेल्दी, स्वस्त, तंदुरुस्त शरीर आहे. ठीक आहे. आणि ज्याच्या पण हेल्थ मध्ये ब्रेकडाऊन असतील ठीक आहे, पण किमान आज जिवंत तर आहे ना आपण, त्याच्यासाठी आभारी. पण वय तुमचे आत्ता ठीक असतील, चॅलेंज असतील तर ठीक आहे, तो भविष्यातली गोष्ट आहे. पण वर्तमान काळात आज आपण एवढ्या वेळ, 1.5 तास झाले आपण सगळे ऐकतोय, बघतोय, बोलतोय, वर व्यवस्थित कम्फर्टेबल आरामशीरपणे बसू शकतोय. आपण आज 16वा दिवस आहे, 16व्या दिवसाच्या आधीपासून आपण 5 दिवस ते 6 दिवस रोज जोडतोय. किती वेळा आपण आपल्या पायांना थँक्यू म्हटलं, आपल्या प्रॅक्टिस करण्यासाठी थँक्यू म्हटलं, ज्याने 1.5 तास आपल्याला मस्त आरामदायी बसून दिले. का कोणीच म्हणून कोणीच नाही, बरोबर. सो हे एक प्रकारचं वरदान आहे. आणि हे सांगायचं होतं मला की प्रॅक्टिस सगळ्यांनी करायची आहे. ते पेनाने किंवा तुमच्या हातावर बनवा, दिसल्यावर तुम्हाला लक्षात येणार आहे की ही प्रॅक्टिस. थोडं लास्टचं समजलं नाही. आणि आज आपण 9 ते 10 पुन्हा भेटणार आहोत थँक्स गिव्हिंग साठी. सो सगळ्यांनी जॉईन करा. सो विल सर्वांना लक्षात आलं ना? एंड पार्ट थोडासा मला कळला नाही. हो ना स्नेहा? हो, हो, आवाज ब्रेक होतोय. हम्म. का व्यवस्थित? हम्म. हो, आता येतो. मी म्हणतो की हे आपल्याला आज ही प्रॅक्टिस करायची आहे. हे लक्षात कसं राहणार? कदाचित सेशन झाल्यावर 1 तास लक्षात राहील, पण त्याच्यानंतर काय? तर त्याच्यासाठी आपल्याला आज आपल्या हातावर दिसेल असं कुठेतरी एक पेनाचा, ते काहीतरी लावायचो ना आपण शाळेत असताना, जुली जॉली काहीतरी म्हणतात, तसं काहीतरी एक मोठा टिपका द्यायचा आहे. जेणेकरून जेव्हा जेव्हा तो आपल्याला दिसेल तर आपल्या मनात आलं पाहिजे हा टिपका मी कशासाठी दिलाय. आणि तो टिपका आज तुम्हाला लक्षात करून देणार आहे की तुम्हाला आज तुमच्या अवयवांसाठी, तुमच्या शरीरातील प्रत्येक छोट्या छोट्या पार्टसाठी जास्तीत जास्त आभार व्यक्त करायचे आहेत. आणि आज किती चांगला दिवस पण आहे, थँक्स गिव्हिंग डे आहे. तर त्याच्या निमित्ताने सुद्धा ही आपली खूप छान प्रॅक्टिस होणार आहे. आणि तसंच आज रात्री आपण 9 ते 10 या वेळेत थँक्स गिव्हिंग डेचं आपल्याला आपण शिकलेल्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करून आपण आपल्या परीने
थँक्यू किंवा आभार व्यक्त करणार आहे आजच्या या सुंदर दिवसाचे. जरी हा दिवस आपल्याकडे साजरा होत नसला तरी आपल्याकडे भरपूर अशा गोष्टी आहेत ज्याचे आभार आपण व्यक्त करायला कळत नकळतपणे विसरतो. तर आज ही संधी समजून युनिव्हर्सने दिलेला एक चान्स समजून आपण ते करणार आहे. तर सगळ्यांनी नक्की आठवणीने 9 वाजता जॉईन करायचं आहे. किंवा अजून कोणी असेल त्यांना सुद्धा तुम्ही सांगू शकता. तुम्ही दुसऱ्या ग्रुपमध्ये पण तुमचा हा मेसेज पाठवा. मी पण सगळीकडे पाठवलाय. जे मॅजिक बुक करत नाही त्यांनाही पाठवलाय मी, फक्त ओनली फॉर थँक्स गिव्हिंग. येस. येस. सो विल एंड अप द मीटिंग नाव. येस मॅम. या, थँक्यू सो मच एव्हरीवन थँक्यू एव्हरीवन. टू अटेंड दिस सेशन. अँड सगळ्यांची स्वप्न पूर्ण होऊ दे. सगळ्यांना खूप परमेश्वर भरभरून सुख समृद्धी आरोग्य देव, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. गॉड ब्लेस यू. सबका मंगल हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक थँक्यू. Ma'am, thank you everyone. Thank you. येस. Thank you. Thank you so much for